हाय. सो मला 3 टायर 8 kg केकची ऑर्डर आहे. लेट्स सी आपण कसा बनवतोय. सो सगळ्यात खालचा बॉटम बेस जो आहे तो 10 इंच राऊंडमध्ये आहे. अप्रॉक्सिमेट वजन 4 kg असेल. We've been waiting for so long. We've been waiting for this time to begin. We ain't getting any older. I kind of feel a little younger. Run away and embrace the day. The sun is out, won't go away. Feel the clouds on your shoulder. Touch. हा मिडल बेससाठी 8 इंच राऊंड टिनमध्ये घेतलाय. अप्रॉक्सिमेटली 2.5 किलो वजन फॉर मिडल लेअर. आणि हा टॉप लेअर 6 इंच राऊंड अप्रॉक्सिमेटली 1.5 किलो वजन असेल. सो तसं बॉटमला 4 kg अप्रॉक्सिमेटली, मिडल लेअर 2.5 kg अप्रॉक्सिमेटली आणि टॉप लेअर 1.5 kg अप्रॉक्सिमेटली असे आपले 3 लेअर्स असणार आहेत. बॅटर 2 इक्वल टिनमध्ये डिवाइड केलंय. फॉर एक्झाम्पल बॉटम लेअरसाठी मी 10 इंचचे 2 टिन यूज केले आणि त्याच्यात 4 kgचं बॅटर इक्वली डिवाइड केलं. सेम तसंच मिडलसाठी 8 इंचचे 2 टिन घेतले आणि 2.5 kg बॅटर 2 इक्वल पोर्शनमध्ये 8 इंचमध्ये डिवाइड केलं. आणि सेम टॉप लेअरसाठी 6 इंच टिनचे 2 टिन घेऊन 1.5 kg बॅटर 2 इक्वल ह्याच्यात डिवाइड केलं. सो आपल्याला प्रत्येक लेअरला अप्रॉक्सिमेटली 4 लेअर्स मिळतील. त्याच्यामुळे त्याची हाईट चांगली येते आणि जे स्ट्रक्चर आहे ते स्टेबल राहतं. हा दुसरा टिन आहे 10 इंच राऊंडचा. जो फर्स्ट लेअर आपण रेडी केलाय तो मिनिमम हाफ आवर फ्रीजमध्ये सेट करायला ठेवायचा. त्याच्यानंतरच त्याचं पुढचं लेअरिंग करायचं. सो जे मी जसं मगाशी म्हटलं की आपण 2 टिनमध्ये यूज केलंय. सो हा दुसरा टिन आहे. ह्याच्यामध्ये अप्रॉक्सिमेटली 2 किलो केक आहे. सो ईच टिनमध्ये 2-2 किलोचे केक बेक झाले. एक टिन आपण ऑलरेडी लेअर करून फ्रीजमध्ये ठेवला आहे मिनिमम हाफ ॲन आवरसाठी आणि त्याच्यानंतर पुढचा लेअर कट करून त्याचा वरच ठेवायचा आहे. तसंच आपण मिडल लेअरसाठी पण सेम करणार आहोत आणि टॉप लेअरसाठी पण सेम करणार आहोत. सो 1 गो मध्ये बॉटम, मिडल आणि टॉपचे वेगवेगळे फ्रॉस्टिंग करून केक फ्रीजमध्ये ठेवायचे. त्याला हाफ ॲन आवर रेस्ट करायला द्यायचे आणि त्याच्यानंतर पुढचे जे लेअर्स असतील ते आपण सेम तसेच करणार आहोत. अर्धा तास झालाय बॉटम लेअर. आता आपण त्याच्या वरचे 2 लेअर्स करूया. Touch the sky, feeling bolder. Going out, going all the way. Going high, yeah, yeah, high, yeah, yeah. Going out, going all the way. Going high. आपला बॉटम लेअर क्रम कोट करून रेडी आहे. मिनिमम ह्याला 5 ते 6 तास फ्रीजमध्ये रेस्ट करायला ठेवायचं. त्याच्यानंतरच ह्याच्यावर पुढचं क्रीमिंग केलं जाईल. प्रिफरेबली ओव्हरनाईट जर ठेवता आला तर खूप बेटर आहे, कारण जितका तो जास्त सेट होईल तेवढं ट्रॅव्हल करून घेऊन जायला इझी असेल. सो माझा जो केक आहे तो मला उद्या बनवायचा आहे, म्हणजे उद्याची डिलिव्हरी आहे. सो मी आदल्या दिवशी तिन्ही केक क्रमकोट करून ठेवणार सो दॅट त्याला ऑलमोस्ट ओव्हरनाईट सेट व्हायला टाईम मिळतो आणि जितका चांगला केक सेट होईल तेवढा ट्रॅव्हलसाठी तो सेफ असेल. त्या सेम वेनेच आता आपण मिडल आणि टॉप लेयर्स पण क्रमकोट करून रेडी करून ठेवूया.
been waiting for so long. We've been waiting for this time to begin. We ain't getting any older. I kinda feel a little younger. आपले तिन्ही लेअर प्रॉपरली क्रम कोट करून रेडी आहेत. आता मी तिन्ही लेयर्सना वेगवेगळं मिनिमम 1 आवरसाठी सेट करायला ठेवणार. त्याच्यानंतर परत एकदा सगळ्यांवर अजून एकदा कोटिंग करेन. कारण जसं मी म्हटलं मला हा केक ओव्हरनाईट ठेवायचा आहे. सो आय मेक शुअर की कुठेही क्रम्स दिसणार नाहीत, सो दॅट केक ड्राय नाही होणार, कडक नाही होणार. सो मी मिनिमम आता 1 तास फ्रीजमध्ये ठेवून त्याला परत एकदा अजून एक लेअरिंग करेन विथ सेम क्रीम. We've been waiting for so long. We've been waiting for this time to begin. We ain't getting any older. I kinda feel a little younger. Run away and embrace the day. The sun is out, won't go away. Feel the clouds on your shoulder. Touch the sky, feeling bolder. Going out, going all the way. Going high, हाय. सो ह्याला आपण ओव्हरनाईट सेट करायला ठेवलं होतं. आता आपण ह्याच्यावर चॉकलेट गनाशने फिनिशिंग करूया आणि परत 1 तासासाठी सेट करायला ठेवूया. आणि मग त्याच्यानंतर जे ॲक्च्युअल वेडिंग केकचा डिझाईन आहे क्रीम केकमधलं ते त्याच्यावर करणार. सेम असेच मिडल लेअर आणि टॉप लेअरचं सुद्धा आपण चॉकलेट गनाशने फिनिशिंग करून घेणार आहोत. For so long, we've been waiting for this time to begin. We ain't getting any older. I kinda feel a little younger. Going up, going out, going all the way. Going high, yeah, yeah, high, yeah, yeah. Going up, going out, going all the way. Going high, higher. Going all the way, going up, going all the way. Going up, going all the way. Going high. आपल्या तिन्ही लेयर्सना डिझायर जे क्रीम आहे ते लावून झालंय. आता मी एकावर एक केक स्टॅक करते. We've been waiting for so long. We've been waiting for this time to begin. We ain't getting any older. I kinda feel a little younger. सो आपले सगळे लेयर स्टॅक करून झाले. आता केकवर थोडासा ग्लिटरी इफेक्ट द्यायचा आहे. सो मी गोल्डन डस्ट ह्याच्यावर स्प्रिंकल करणार आहे. Clouds on your shoulder, touch the sky, feeling bolder. Going out all the way. आपण ह्याला आर्टिफिशियल फ्लावर्सने डेकोरेट करणार आहोत. केक रेडी आहे. जस्ट इंगेज स्टॅक हिअर इट इज. तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आत्ता करा. बाय.